पूर्ण शोल्डर इथे मी 7 इंच घेतलेला आहे। शोल्डर 3 इंच, गळा रुंदीस 4 इंच घेतलेली आहे। दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करून इथे 4 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 इंचाचा स्पेस मध्ये ठेवून 4-4 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। लक्षात। आता बघा खाली स्पेस मी 2.5 इंच ठेवलेला आहे। इथून इथपर्यंत अंतर मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि तिथपर्यंत डायरेक्ट लाईन ओढून घेतलेली आहे। हा स्पेस मी 1.25 इंचाचा ठेवलेला आहे आणि इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। आणि बघा हे अंतर जे आहे ते 2.5 इंचाचं अंतर आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार शेप बघा इथून मी देऊन घेतलेला आहे। हे जे अंतर आहे ते 1.25 इंचाचं अंतर आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा इथे शेप देऊन मी शेप कट करून घेतलेला आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या।